आधी 2 वर्ष मी ब्लॉग रायटिंग करायचे. पदार्थ बनवायचं फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे लग्नाआधी जबाबदारी जरी नसली पडली, मी खूप ओरडा खाल्ला होता. नमस्कार, मी निकिता. टेलिव्हिजन खबरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा इंटरव्ह्यू ना खूप चविष्ट होणार आहे, कारण आपण आज एका अशा व्यक्तीची मुलाखत घेतोय ज्यांनी जगाला खूप साऱ्या चविष्ट रेसिपी उलगडून सांगितल्या आहेत त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. खूप खूप स्वागत आहे वंदनाताई तुमचं. कसे आहात तुम्ही? एकदम छान. थँक्यू सो मच निकिताजी. हां. जेव्हा तुम्ही सुरुवात केली यूट्यूब चॅनलची, तेव्हा मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता. त्याच्यात तुम्ही म्हणालेलात की तुमच्याकडे खूप सारा मोकळा वेळ होता आणि तेव्हा तुम्ही खूप सारं वाचन केलेलं. म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं असतं की जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू करायचं असं थोडं बेसिक काहीतरी करतात, पण त्याच्यामागे तुम्ही खूप मोठा रिसर्च केलेला. सो त्या रिसर्चबद्दल काय सांगाल सगळ्यात पहिलं? तर सुरू केलं यूट्यूब सुरू करण्याच्या आधी 2 वर्ष मी ब्लॉग रायटिंग करायचे. कारण तेव्हा ब्लॉग स्पॉट खूप फेमस होतं, प्रचलित होतं. ब्लॉग्स लिहायचे. तर मला मोकळा वेळ मिळायचा. मग ब्लॉगवर अर्थात मराठी पदार्थ नसायचे, म्हणून मराठी पदार्थ ब्लॉग मार्फत लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ब्लॉग स्पॉट सुरू केलं. पण हे 2 वर्ष केल्यानंतर त्याच्या मर्यादा लक्षात आल्या, की हे जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीये किंवा त्याला काही मला लिमिटेशन्स येत आहेत. जितकं हवं तितकं लिखाण नाही होते. मग हे करत असताना 2008 मध्ये मग गुगलने यूट्यूब घेतलं. मग तेव्हाही 2च जॉनरे होते, एक म्युझिक आणि फूड. फूडमध्ये 3घे जणच होते आणि जे ते आपलं स्टेट रिप्रेझेंट करायचं. मराठी पदार्थ यूट्यूबवर नव्हते अर्थातच. ठेचा, पिठलं, भाकरी. आणि मग या हेतूने आणि या हट्टाने पेटून की नाही, आपले मराठमोळे पदार्थ हे प्लॅटफॉर्म छान आहे, व्यासपीठ छान आहे, याच्यावर आलेच पाहिजे, म्हणून मग मधुराज रेसिपीची सुरुवात केली. आत्ता हे सगळं माहिती आहे. कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, वेगवेगळे प्लॅटफॉर्म, त्यांची नावं वेगळी, ड्युरेशन वेगळं. पण हे तेव्हा काहीच नव्हतं. मॉनिटायझेशन नव्हतं. त्यामुळे पोहता येत नाही. पण आता पाण्यात उडी मारली, त्यामुळे हातपाय मारल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे पहिल्या 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ अपलोडही केले होते. मग ते केल्यानंतर मग नवऱ्याला कॉन्फिडन्स आला की चला ही करतीये. मग 2010 मध्ये म्हणजे माझा वाढदिवस जानेवारी महिन्यात असतो, तेव्हा नवऱ्याने मग डोमेन रजिस्टर केलं. मथुराजरेसिपी.com ती वेबसाईट स्वतः डिझाईन केली. प्रोफेशनल कॅम्पकॉर्डर घेतला, लेपल माईक घेतला आणि मग तिथून जो हा प्रवास सुरू झालाय तो मागे वळून नाही बघितला. आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली की बरेच जे अमराठी भाषिक आहेत त्यांचं मराठी पदार्थांबद्दल सर्वसामान्य मत असं होतं की मराठी पदार्थ म्हणजे तिखट, जाड, झणझणीत, तर्री खूप असते आणि शेंगदाणे खूप. मग जसजसा अभ्यास करत गेले तसतसं लक्षात आलं की नाही, मराठी खाद्यसंस्कृती प्रचंड विस्तृत आहे. जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. महाराष्ट्रातही वेगवेगळे प्रांत आहे. बरं, जशी प्रांतनिहाय खाद्यसंस्कृती आहे तशी समाजनिहाय देखील आहे. त्या त्या समाजाची ओळख त्या त्या समाजात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपासून आहे. आणि मग हे आता शिकायचं कसं? मग या शिकण्याचे म्हणजे मराठी खाद्यसंस्कृतीचं मूळ आहे तर मग भारतीय खाद्यसंस्कृती. मग भारतीय खाद्यसंस्कृती मग ती अगदी आर्यांचं वसाहत जेव्हापासून होती, वेदकालापासून ते आत्तापर्यंत ती कशी विकसित होत गेली. मग त्यातून वेगवेगळे ग्रंथ, म्हणजे हा एक वाचनाचा भाग आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण परंपरा किंवा पारंपरिक पदार्थ म्हणतो तर ते शिकण्याचं साधन एकच की पूर्वीच्या जितक्या पिढ्या आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणं, प्रवास करणं. मग हे असं वेगवेगळ्या माध्यमांमार्फत हे अभ्यासणं किंवा शिकणं सतत चालू असतं. जेव्हा एखादा शो सुरू होतो त्या शोला नॉर्मल नाव असतं, पण आज काय बनवूया मधुरा स्पेशल, हे तुमचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं या शोने. सो त्याच्याबद्दल काय सांगाल? याबद्दल सोनी मराठीचे खरंच खूप मनापासून आभार मानेल की त्यांनी इतकं ते सूचक नाव केलं की आज काय बनवूया, की थेट तो हृदयाला भिडणारा प्रश्न आहे प्रत्येक महिलेला. काय आता तर मी म्हणेल की प्रत्येक अविवाहित मुलींना पण ही किचनची जबाबदारी असते. त्यामुळे सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे आणि सूचक असं ते नाव आहे. आणि मी नक्कीच प्रयत्नात आहे की त्याला साजेसं असंच पदार्थ तुमच्याकरता घेऊन येईल. त्यामुळे खूप छान वाटतंय, आनंद होतोय, पण वाढलेल्या जबाबदारीची पण जाणीव आहे. जेव्हा तुम्हाला पहिला कॉल आला सगळ्यात पहिला की शो करायचा आहे, तेव्हा तुम्ही कोणाला कॉल केला? नवऱ्याला कॉल केला, आईला, कोणाला? अ, सगळं झाल्यानंतर आईला अर्थातच, कारण लहानपणापासून आईची एक कुठे ना कुठे इच्छा होती की आपली मुलगी अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर आली पाहिजे, ती झळकली पाहिजे. सो हे तिचं स्वप्न आहे आणि ते कुठे ना कुठे साध्य होतं, तर तिच्या एवढा आनंद दुसरा कोणालाच होणार नाही. त्यामुळे पहिले आई.
कुकिंगचं बाळकडू घरातून आईकडून आलंय कसं काय? काय काय शिकवलं आईने लहानपणी तुम्हाला? आई आणि आजी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, 3-3 आज्या, तिघी सुगरणी. त्यामुळे हे आणि प्रत्येक आजीचा हातखंडा म्हणजे एक मोठी आजी असेल तर ती सणासुदीचे पदार्थ निगुतीने तिला स्वतंत्र खोली, सोवळं नेसून तिथे करणार. एक आजी रोजचा स्वयंपाक, एक आजी वाळवणाचं. तो हे सगळं बघत लहानाची मोठी झाली. त्यामुळे लग्नाआधी जबाबदारी जरी नसली पडली, तरी हे बाळकडू कुठे ना कुठे रुजत गेलं, ते बघत गेले आणि ते घडत गेलं. लहानपणी असं कधी झालंय का काहीतरी पदार्थ बनवला म्हणजे लहानपणी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आणि तो फसला आणि आईकडनं ओरडा मिळालाय म्हणजे प्रत्येक मुलीचं असतं तसं तुमचं काही झालेलं का? अ, खूप आहेत असे. एखादा अ, कुठला तर? तर पर पदार्थ चला पदार्थ बनवायचं फार लांबची गोष्ट आहे. पदार्थ ठेवायला आईने सांगितलं. त्याच्यामध्ये आपण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून आवर्जून सांगते, की आईने उडदाचे पापड केले होते आणि आईने ते डब्यात भरून ठेवायला सांगितले. आता उडदाचे पापड वळतात हां. बऱ्यापैकी आणि त्यांना जागा खूप लागते लागते. असं झालं आणि तो डबा लहान पडला. मग आईने तर सांगितलं सगळे भर. मग मी ते पापड अक्षरशः मोडून मोडून भरले होते. आणि खूप ओरडा खाल्ला होता याचा. त्याच्यानंतर मग आई आता व्हिडिओज बघते सगळं एकदम सक्सेस बघते तेव्हा आई प्रत्येक वेळेस कॉल करत असेल ना काही नाही काही असल्यावर सो आता काय आईची कॉम्प्लिमेंट असते? छान वाटतं तिला, पण आई शेवटी आईच असते. आईचे भरपूर सल्ले असतात. हम्म. प्रत्येक पदार्थ रेसिपी करण्यापूर्वीही आणि झाल्यानंतरही. युट्यूब चॅनल व्यतिरिक्त तुम्ही स्वतः मसाल्यांचा ब्रँड देखील आहे सो ते एस्टॅब्लिश करण्यामागचा तुमचा विचार? अ, हा हेतू हाच होता कारण तोवर मी जवळपास 8-9 वर्ष कंटेंट क्रिएट करत होते. आता एक पाऊल पुढे उचललं पाहिजे म्हणून स्वतःचा ब्रँड लॉन्च करूयात असा विचार होता. पण हे करत असताना मसाला तर सुचला होता. पण कुठे स्पर्धेमध्ये न उतरता म्हणजे मसाला म्हणलं की पावभाजी मसाला, सांबार मसाला सर्वसाधारण ही चिकन एक मसाला वगैरे. विचारधारणा असते. तर नाही आपले जे घरगुती जे आजी, पणजी कधी एकेकाळी जास्त प्रमाणात बनवायची पण आता नाही बाबा शक्य होत. महिलाही जॉब करतात, बाहेर कार्यरत असतात. मग त्यांच्या सोयीकरता म्हणून मग ठरवून की नाही कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, बॅडगी मिरची, काळा मसाला हे आपले रोजचे वापरातले हाताखालचे मसाले लॉन्च करायचे. बरं हे करत असताना बऱ्याच जणांचा याला विरोध होता कारण हे माहीतच नव्हतं आणि बरं याला साधेसं कॉम्पिटिटिव्ह मार्केटही नाही त्यामुळे तिथे काही कम्पेअर करायलाही काही स्थान नव्हतं. त्यामुळे आमची जी मार्केटिंग टीम आहे, रिसर्च टीम आहे त्यांचं एक एस्टिमेट आलं की हे काय मसाले तू करतेस. सो त्यांचं असं एस्टिमेट आलं की 6 महिने तरी पहिले 500 पॅकेट सेल करायला लागतील हम्म. आणि आम्ही सेम डे 1,500 पॅकेट सेल केले. वा, क्या बात. आता जेव्हा तुम्ही इथे मोठ्या कॅमेऱ्यावर शूट करता थोडं स्क्रिप्टिंग असतं आणि सगळ्या गोष्टी किती कठीण जातं की सोपं जातं तुम्हाला? अ, तसं म्हणाल तर माझ्यासाठी थोडं अवघड जातं. पण सगळी जी टीम आहे सोनी मराठीचे ते खूप पेशन्सने माझ्याकडून करून घेतात प्रत्येक गोष्टी. मग तिथे डिरेक्टर असतात, प्रोडक्शनची टीम असते, डी-ओ-पी असतात. हे कुठल्या कॅमेराला फेस करायचं, कुठला अँगल द्यायचा. हे सगळं छान करून घेतात. आनंदाने हसत खेळत होतं त्यामुळे छान वाटतं. क्या बात आहे. जाता आता काय सांगाल प्रेक्षकांना? जाता जाता एक आवर्जून सांगेल की आज काय बनवूया हा सगळ्यांना सर्व वयोगटातील आता तर म्हणेल मित्रमैत्रिणींना पडलेला प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर सोपं करण्यासाठी मी येत आहे सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर 1 वाजता आपल्या लाडक्या सोनी वाहिनीवर. तर बघायला अजिबात विसरू नका आज काय बनवलं. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.